नमस्कार. प्राइसिंग अंडर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन हा एक मॅनेजरल इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स मधील एक महत्वाचा भाग असून आज आपण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारपेठेत प्राइसिंग डिसिजन्स नेमके कसे घेतले जातात याबद्दल आपण शॉर्ट रन आणि लॉंग रन या दोन्ही कालावधींचा विचार करून ही प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत. Monopolistic competition is the combination of monopoly and competition. मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी असणारी बाजारपेठ. कॉम्पिटिशन म्हणजे की ज्या ठिकाणी अनेक उत्पादक आहेत अशा प्रकारची बाजारपेठ. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये मोनोपॉली आणि कॉम्पिटिशन या दोन्हीचे एकत्रित फीचर्स पाहायला मिळत असल्यामुळे याला आपण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असे आपण म्हणतो. These are the some important features of monopolistic competition: large number of sellers, product differentiation, close substitute for product, selling cost or advertisement, freedom to entry and exit, lack of perfect knowledge about product and price. Producer is neither price taker nor price maker. There is a non-price competition, and there is negatively sloping marginal revenue curve and average revenue curve. These are the some important features of monopolistic competition. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण ही सर्व वैशिष्ट्ये डिटेलमध्ये अभ्यासलेली आहेत, त्यामुळे आपण पुन्हा यावरती रिपीटेडली चर्चा त्या ठिकाणी करणार नाही. परंतु प्राइस डिटर्मिनेशनच्या अनुषंगाने काही महत्त्वाची जी फीचर्स आहेत ती आपल्याला त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. देयर इज क्लोज सबस्टिट्यूट फॉर प्रोडक्ट, lack of perfect knowledge about the price, and producer is neither price taker nor price maker. म्हणजेच मोनोपॉलिस्टिक मार्केटमधील प्रोड्युसर हा ना तर त्या ठिकाणी किंमत ठरवणारा असतो किंवा किंमत स्वीकारणारा असतो. हा एक महत्वाचा भाग आहे. प्राइसिंग डिटर्मिनेशन किंवा प्राइसिंग डिसिजन करिता आपल्याला काही महत्वाचे कर्व्स त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतात. There are four types of curves we should consider for the pricing decisions or determination of price under monopolistic competition. One is average cost curve in long run and short run, marginal cost curve in short run and long run, average revenue curve and marginal revenue curve. आकृतीमध्ये आपण SRAC 1 2 3 4 5 हे जे कर्व आपण पाहत आहोत हे शॉर्ट रन मधील ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहेत. दीज आर दी शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व SRAC 1 2 3 and 4 and 5, and LRAC is the long run average cost curve. LRAC is the combination of lower points of short run average cost curves in specific period of time. याच्यामध्ये जर आपण पाहिलं शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा यू शेप असतो आणि लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा पसरट यू शेप किंवा बेल शेप असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तो डावीकडून उजवीकडे खाली येणारा डाऊनवर्ड स्लोपिंग आणि एका विशिष्ट पोझिशन नंतर तो अपवर्ड स्लोपिंग असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट इज लॉंग रन मार्जिनल कॉस्ट कर्व. Long run marginal cost curve is upward sloping curve. Next is marginal revenue curve and average revenue. Marginal revenue curve and average revenue curves in the monopolistic competition are always downward sloping, and marginal revenue curve is always below the average revenue. These are the some important features of this particular curves. हे सर्व आपण कर्व्स विचारात घेऊन प्राइस डिटर्मिनेशनची प्रोसेस
समजून घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्राइसिंग करिता, प्राइस डिटर्मिनेशन करिता मोनोपॉली आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये ज्या महत्त्वाच्या कंडिशन्स असतात त्यामधल्या 2 कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. प्राइस डिटर्मिनेशन करिता पहिली कंडिशन असते ती म्हणजे मार्जिनल कॉस्ट शुड बी इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू. सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती या 2 बाबी समान होणे अत्यंत आवश्यक आहे. सेकंड कंडिशन जी असते, मार्जिनल कॉस्ट कर्व कट्स द मार्जिनल रेव्हेन्यू कर्व फ्रॉम बिलो. म्हणजेच मार्जिनल कॉस्ट कर्व इथे रेड कलरमध्ये जो आपल्याला पाहायला मिळत आहे तो मार्जिनल रेव्हेन्यू कर्व म्हणजे MR कर्वला खालून वरच्या दिशेने छेदणारा असा असणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू अशी सिच्युएशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट ही मार्जिनल रेव्हेन्यू बरोबर होते त्या ठिकाणी पर्टिक्युलर प्रोडक्टची प्राइस ही त्या ठिकाणी निश्चित होत असते. जेव्हा त्या ठिकाणी एखाद्या फर्मला ॲव्हरेज कॉस्ट आणि ॲव्हरेज रेव्हेन्यू या दोन्ही गोष्टी समान असतात तेव्हा नॉर्मल प्रॉफिट होतो. जेव्हा ॲव्हरेज कॉस्ट हा त्या ठिकाणी कमी असतो आणि ॲव्हरेज रेव्हेन्यू जास्त असतो तेव्हा सुपर नॉर्मल प्रॉफिट होतो. तर या उलट ॲव्हरेज कॉस्ट जास्त असेल आणि ॲव्हरेज रेव्हेन्यू कमी असेल तर त्या फर्मला लॉस होतो. हे काही सिंपल टेक्निक्स आहेत की जे आपल्याला प्राइस डिटर्मिनेशन प्रोसेसमध्ये की त्याचा विचार करणं किंवा ते कन्सिडर करणं त्यात. नाव वी विल डिस्कस द प्राइस डिटर्मिनेशन प्रोसेस in short run period under the monopolistic competition. This is the y-axis and this is the x-axis. In y-axis we will measure price and revenue, and on x-axis we will measure output of the firm. These are the marginal revenue and average revenue curve which are downward sloping. This is marginal cost curve which intersect marginal revenue curve at this particular point. And this particular point the marginal cost is equal to marginal revenue. इथे आपल्या प्राइस डिटर्मिनेशनची फर्स्ट अँड सेकंड कंडिशन आहे या दोन्ही कंडिशन्स फुलफिल होतात आणि त्यामुळे इथे आपण प्राइस डिटर्मिनेशनचा प्राइस फायनलायझेशनचा विचार करू शकतो. This is the particular price of this product because this is the dotted line indicate at this point the average revenue means the price of the product is PR. This is the average cost curve. Average cost curve touch the average revenue curve at this particular point. Hence, the average cost is equal to price or average revenue. Hence, this particular firm is getting normal profit because the marginal revenue is equal to marginal cost and average revenue is equal to average cost. Hence, this particular firm is getting normal profit. This is the second situation. Here, we satisfy the both conditions for the price determination because this curve is intersect marginal revenue curve at this particular point and marginal cost is equal to marginal revenue. Now, we will consider the average cost curve. See, in case of first graph, the average cost curve is here. But now in this particular chart diagram, this average cost curve is at lower side. Hence, it indicates in case of this situation, the average cost is below than the earlier evidence. Hence, the average cost is less than average revenue. म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यूपेक्षा ॲव्हरेज कॉस्ट म्हणजेच उत्पादनाचा खर्च कमी आहे आणि त्यामुळे या डॉटेड लाईनमधील हा जो पोर्शन आपल्याला दिसत आहे हा पोर्शन या पर्टिक्युलर फर्मला मिळणारा सुपर नॉर्मल प्रॉफिट आहे. इट इज ए सुपर नॉर्मल प्रॉफिट बिकॉज द फर्म इज गेटिंग मोर दॅन ॲव्हरेज कॉस्ट and marginal cost also. Hence,
In this situation, monopolistic competition मधील जे फर्म आहे ती फर्म सुपर नॉर्मल प्रॉफिट गेन करत आहे. This is the second situation in short run period. Now we will see the third situation. This is the loss making situation. Why? In case of this particular situation, the marginal cost is equal to marginal revenue, but the average cost is greater than average revenue. Average cost is greater than average revenue because the average cost is above the average revenue. Hence, this portion is loss for this particular firm. आपण तीन वेगवेगळ्या सिच्युएशन्स पाहिल्या. नॉर्मल प्रॉफिट, सुपर नॉर्मल प्रॉफिट अँड लॉस मेकिंग सिच्युएशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये या तिन्ही प्रकारच्या सिच्युएशन्स या पॉसिबल असतात की ज्या प्रामुख्याने शॉर्ट रन पिरियडमध्ये असतील. या तिन्ही सिच्युएशनमध्ये जर आपण पाहिलं, नॉर्मल प्रॉफिटमध्ये ॲव्हरेज कॉस्ट कर हा ॲव्हरेज रेव्हेन्यूला टच करणार असेल. सुपर नॉर्मल प्रॉफिटमध्ये ॲव्हरेज कॉस्ट कर हा ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्वच्या खाली असेल आणि लॉस मेकिंग सिच्युएशनमध्ये ॲव्हरेज कॉस्ट कर हा ॲव्हरेज रेव्हेन्यू कॉस्ट कर ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्वच्या वरती असेल. या सिच्युएशनमध्ये फर्मला लॉस होईल. These are the three different situations in the short run period under the monopolistic competition. Now we will see the price determination process in long run period under the monopolistic competition. These are the curves. This is marginal revenue curve. Again, this is the average revenue curve. This is the long run marginal cost curve. This is long run marginal cost curve. And this is the price. This is the price because in case of this particular point, we satisfy the both conditions. First is marginal cost is equal to marginal revenue, and another is marginal cost should be intersect marginal revenue curve at lower side, from lower side. Hence, both conditions are fulfilled. Hence, the price is PR because the average revenue curve at this particular output indicates the average revenue, or it is also known as a price for the particular product. In long run period, the average cost curve is like this. It is not like a U shape. In case of long run period, the firm will getting only normal profit because of increasing competition. Every firm should try to reduce the price according to their average cost of product, marginal cost of product, and it will reduce at the normal profit size. Hence, in long run period, the firm will get only a normal profit. This is the second situation in the monopolistic competition.